नमस्कार. आज आपण करूया खमंग आणि खुसखुशीत भाजणीची चकली. त्याचा आवाज तुम्ही ऐका. आणि आता ही भाजणी कशी करायची ते आपण बघूया. इथे मी अर्धा किलो जाडे तांदूळ घेतले. ते स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळवून घेतलेले आहेत. उन्हात नाही घालायचे हे. ह्या ज्या डाळी आहेत ना त्या आपल्याला धुवायच्या नाही आहेत. त्या फक्त ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. आता मी प्रमाण सांगते. 2 वाटी म्हणजे अर्धा किलो तांदूळ, पाव वाटी चण्याची डाळ, त्याच्या निम्मी मुगाची डाळ आणि त्याच्या निम्मी उडदाची डाळ, साबुदाणे आणि पोहे प्रत्येकी 1-1 कप, पाव वाटी धणे, 2 मोठे चमचे जिरं आणि 1 मोठा चमचा बडीशेप, 8 काळी मिरी. हे सगळं व्यवस्थित खरपूस भाजायचं आहे आणि आपण गिरणीतनं दळून आणायचे. बरोबर 1 किलोची भाजणी यामध्ये तयार होते. आता आपण चकली करायला घेऊया. इथे मी 1 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे, ओवा घातला 1 चमचा आणि तीळ 1 चमचा. यामध्ये 2 चमचे तेल घातले आणि व्यवस्थित पाण्याला उकळी आली की आपण पीठ मळायला घेऊया. इथे मी 1 कप भरून आपली जी भाजणी आहे ती घेतली आहे आणि हे गरम उकळतं पाणी जे आहे ना तेच थोडं थोडं यामध्ये मिक्स करायचं आहे. म्हणून मी चमच्याने एकत्र करते आणि हे गरम असतानाच करायचं आहे, त्याला गार अजिबात करायचं नाही आहे. पीठ बघा छान अगदी मिक्स झालेलं आहे. आपल्याला हे असंच एकत्र करून घ्यायचं आहे आणि याला झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटासाठी ठेवायचं आहे. तुम्ही बघताय छान असं पीठ आपलं झालं आणि आता किती घट्ट झालेलं आहे. असंच आपलं चकलीचं पीठ आहे ना ते अगदी घट्टच असलं पाहिजे. मी ह्याला व्यवस्थित एक 5 मिनिटं मळून घेतले. तुम्ही बघताय हाताला अजिबात ते चिकटत नाही आहे. इथे मी चकली सोऱ्याला फक्त अर्धा चमचा तेल सगळीकडे लावून घेतलं आहे आणि हे पीठ घालून आपण चकली गाळून घेऊया. आपण फक्त पाणी उकळताना यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं, बाकी कुठेही आपण तेलाचा एक्स्ट्रा वापर केलेला नाही आहे. मी इथे सोऱ्याला तेल लावून घेतलं आहे म्हणजे पीठ कुठेही चिकटू नये ना म्हणून. मी इथे एका प्लेटवर बटर पेपर घेतला आहे आणि त्यावर ही चकली गाळून घेते. पीठ व्यवस्थित घट्ट मळलं गेलं आहे त्यामुळे काटे अगदी सुंदर पडतात याला आणि कुठेही तुटत नाही आहेत कारण आपण ते छान रगडून अगदी मळलं आहे. आता आपण अशीच सगळी चकली करून घेऊया. तेलही इथे मी गरम करून घेतलं आहे मीडियम फ्लेमवर आणि यामध्ये आपण चकल्या सोडून घेऊया. मी इथे 4 चकल्या एका वेळेस सोडते. तुमची जेवढी कढईची साईज असेल ना तेवढ्या तुम्ही सोडू शकता. सोडल्यानंतर साधारण 1 मिनिटाने आपण याला परतून घेऊया म्हणजे त्या व्यवस्थित फर्म झालेल्या असतात ना व त्या तुटत नाहीत. चकली परतल्यानंतरही साधारण 2 ते 3 मिनिटं लागतात आणि चकली झाली हे कशी ओळखायची तर हे जे बुडबुड आहेत ते बघा आता पूर्ण शांत झालेत आणि थोडी ही चकली तळाशी गेली आहे. सगळ्या या प्रोसेसला साधारण 5 ते 6 मिनिटं लागतात. आता आपण अशा सगळ्या चकल्या करून घेऊया. आपण 1 वाटी पीठ घेतलेलं त्यामध्ये साधारण 35 चकल्या होतात. तुम्हीही नक्की करून बघा आणि कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.